हॅलो एव्हरीवन. बऱ्याचदा इंग्लिश शिकताना कुठून सुरुवात करावी हे कळत नाही, तर आज मी तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे जे तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच इंग्लिश लवकर येईल. ओके. सो नंबर 1 म्हणजे तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी बिल्ड करायची आहे. कारण बघा, लहान मुलं असतं त्याला शब्द त्याला माहिती नसतात, त्याला वाक्य बोलता येत नाही. सेम स्थिती आपली आहे. आपण लहान बाळच आहोत जेव्हा आपण बेसिक पासून इंग्लिश शिकतो. सो तुम्हाला पहिले तुमची व्होकॅब्युलरी बिल्ड करायची आहे. सेकंड, तुम्हाला तुमचं बेसिक ग्रामर थोडंसं ठीक करायचं आहे. बेसिक ग्रामर कडे लक्ष द्यायचं आहे. ऍडव्हान्स ही इट इज व्हेरी डिफरंट, बट तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कडे लक्ष द्यायचं आहे. एमइज आर, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, व्हॉट एव्हर इट इज. सो तुम्हाला ते तुमचं बेसिक ग्रामर कडे लक्ष द्यायचं आहे. त्याचे काही व्हिडिओज आहेत माझे, ते तुम्ही बघू शकता. थर्ड, तुम्हाला स्पीकिंगची डेली थोडं थोडं प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा बोलताय पूर्ण वाक्य न बोलता त्यामध्ये तुम्हाला काही शब्द इंग्लिशचे यूज करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण कम्प्लीट 100% मराठीमध्ये बोलतो, तर त्यामध्ये तुम्ही एक 4-5 शब्द इंग्लिशचे वापरायला सुरू करा. स्पीकिंग मध्ये तुमच्या एक सेंटेन्स एक शब्द आले की नंतर ते ऑटोमॅटिकली सेंटेन्स मध्ये कन्वर्ट होणार. ओके. त्यानंतर थर्ड आहे तुम्हाला लिसनिंगची प्रॅक्टिस करायची, बिकॉज लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज बघा, लहान मूल जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये जन्माला येतं ते ऐकून इंग्लिश शिकतो, राईट. सो आपल्याला पण बऱ्याच गोष्टी, आता आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये तेवढं इन्व्हायरमेंट नाहीये, पण आपल्याला इन्व्हायरमेंट क्रिएट करायचंय. सो मॅक्स टू मॅक्स जेवढं तुम्हाला पॉसिबल असेल इंग्लिश ऐकण्याची सवय लावा. जसं की युट्यूबला काही व्हिडिओज आहेत. सो युट्यूबला स्टोरीज असतात, किड स्टोरीज असतात, किंवा न्यूज चॅनल आहे ज्याचे इंग्लिशमध्ये असतात, किंवा पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर बरेचसे मोटिवेशनल स्पीकर्स असतात. टेडेक्स टॉक्स म्हणून एक ऍप आहे, ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यावरती तुम्ही इंग्लिशमध्ये जे काही मोटिवेशनल स्पीकर्स असतात किंवा त्यांचे व्हिडिओज तुम्ही ऐकू शकता, राईट. सो थर्ड, तुम्हाला लिसनिंगची प्रॅक्टिस करायची. देन तुम्हाला रिडिंगची पण प्रॅक्टिस करायची आहे. कारण कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रिडिंग कुठेतरी इम्पॉर्टंट आहे. काही तुम्ही स्टोरी बुक्स आणू शकता जे बेसिक लहान मुलांचे असतात. त्यामध्ये अगदी बेसिक इंग्लिश यूज केलेली असते, सोपी पद्धतीने इंग्लिशची भाषा यूज केलेली असते. ग्रामर म्हणा, व्होकॅब्युलरी म्हणा, एकदम बेसिक असतं. सो तुम्ही वाचताना थोडंसं लाऊडली ते वाचायचं, थोडं मोठ्याने ते वाचायचं, कारण तुमची प्रोनाउन्सिएशन करेक्ट येणं गरजेचे आहे. ओके. सो प्रोनाउन्सिएशन करेक्ट येण्यासाठी तुम्हाला इंग्लिश रीडिंग पण करायची आहे. ओके. देन डेली 1 hour कुठेतरी कुणाशी तरी बोलताना थोडंसं प्रॅक्टिस करायची आहे. कुणीतरी एक ना एक फ्रेंड तर असतो ज्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं. सो त्या व्यक्तीसोबत अर्धा तास, 15 मिनिटं, 1 तास, जसं तुम्हाला जमेल, तुम्ही त्या व्यक्तीशी स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. काही अप्लिकेशन सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये स्पीकिंगची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि फॉलो करताना स्टेप बाय स्टेप नक्की जा. पहिल्यांदा तुम्हाला कशाकडे लक्ष द्यायचंय? व्होकॅब्युलरीकडे. तर व्होकॅब्युलरी यूज करताना तुम्हाला त्याच्यामध्ये V1 व्हर्बचे फॉर्म्स पण येतात, जसं गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, ईट, एट, इटन, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. हे सगळं तुम्हाला तेवढं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे तुम्हाला ग्रामर, बेसिक ग्रामरकडे लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची आहे, रिडिंग करायची आहे, लिसनिंग करायची आहे. हे सगळे 5 स्टेप्स तुम्ही जर प्रॉपर वेनी केले तर नक्कीच तुम्ही लवकरच इंग्लिश शिकू शकाल, ह्याची मी श्युरिटी देते. थँक्यू सो मच.